माई बघा कशी गरम गरम आमचं जेवढं सामान गाडीमध्ये आहे ते सगळं काढायला लागणार आहे. सो चला तर मग हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कशात सगळे, जर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलेलाच असाल, मी अपलोड केला आहे यूट्यूबवरती. तर कोणी बघितलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बघा. खूप मजा आली ट्रॅव्हलिंग करायला. इथं गावाला आलो, जाम मजा केली, आम्ही भेटलो सगळ्यांना. तर गाईज मेन गोष्ट सांगायची राहिलीच, आता आम्ही खूप लाँग ड्राईव्हला चाललो आहे, म्हणजे खूपच जवळ चाललो आहे असं तुम्ही समजा. कारण आता आम्ही निघालेलो आहोत तिरुपती बालाजीला, आंध्र प्रदेशला. तर आता आम्ही सगळ्यांची तयारी झाली आहे. आता थोड्या टायमात आम्ही इथनं निघू. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा, खूप मजा येणार आहे. तर एंडपर्यंत नक्की राहा. गाईज आता आम्ही घरून निघालेलो आहोत आणि आम्ही आता इथं पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत. आता डिझेल भरून आम्ही इथून निघतो आहे. तर इथं जरा फोटोशूट जरा करतो आहे का. आता जो आमचा ट्रॅव्हलिंग प्रवास सुरू होईल तो लवकर काय आम्हाला फोटोशूट करायला भेटणार नाही, कारण खूप लांबचा प्रवास आहे, 1,500 किलोमीटर आहे इथनं. तर आता आम्ही चला तुम्हाला गाडीमधून सगळं बसून एन्जॉय करून तुम्हाला सगळा व्ह्यू आमचं एक्सपिरियन्स दाखवतो. सोबत माई पण आहे. तर माई, कसं वाटतंय तुला? मस्त, एकदम भारी. आता एन्जॉय करायचं ना, फुल एन्जॉय करणार आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जाऊन तिथं. या टाईवरला जीव थोडा लाव, या टाईवरला जीव थोडा लाव, या टाईवरला जीव थोडा लाव, या टाईवरला जीव थोडा लाव. माई बघा कशी बॉब्या खाते दाखवून. आम्ही खाल्लं सगळ्यांनी. आता आम्ही थोड्याच वेळात कोल्हापूरला पोहोचू. तर असेच राहा माई, खाना पटकन. पोटात दुखल, पोटात आम्हाला दाखवून खातेस ना. तर गाईज आत्ताच आम्ही कोल्हापूरमधून आलो आणि जस्ट आम्ही आत्ताच महाराष्ट्र बाउंड्री पार केलेली आहे. तर आता आम्ही कर्नाटकमध्ये आलो आहे. तर आता जरा इथं आम्ही डिझेल भरायला थांबलो आहे. तर डिझेल भरून आता आम्ही थेट इथनं निघणार आहोत बेंगलोरला. तिथं आम्ही स्टे करणार आहोत. मग उद्या सकाळी आता काय माहीत किती वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचू. कदाचित अख्खी रात्र जाईल आम्हाला पोचायला बेंगलोरमध्ये. तर तिथून आम्ही उद्या तिरुपती बालाजीला निघणार आहोत. तर
परवा बहुतेक आम्ही पोचू किंवा उद्या रात्रीसुद्धा पोचू आम्ही. तर अशीच, आणि तुम्ही बघितलं असाल आत्ताच गाडीमध्ये आम्ही भरपूर एन्जॉय केले. आता सगळी झोपली होती, तर आत्ता जरा फ्रेश जरा झालो आहे. तर असंच शेवटपर्यंत आमचं नक्कीच थांबा, बघत राहा. आत्ता आम्ही महाराष्ट्र बाँड्री पार करून कर्नाटक बाँड्रीमध्ये आलेलो आहोत. आता कर्नाटक बाँड्रीमध्ये आम्ही थांबलो, जराशी डिझेल वगैरे भरलं आणि तिथून पुढं आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहोत. आता ऑन द वे बँगलोरच्या रोडला आता आम्ही चाललेलो आहोत. तर गाईज आम्ही आता निप्पणीमध्ये पोचलो आहे आणि तिथं आम्हाला नौसेनाचा हा एरोप्लेन आम्हाला दिसला इथं. खूप वर्षाचा आहे हा, हे बघा. तर हाय गाईज, आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही पोचलेलो आहोत बेळगावीमध्ये. आम्हाला जायचं होतं हायवे रोडवरून, पण आम्ही जरा बेळगावमध्ये आलेलो आहोत. तर आम्हाला इथं जरा गादी घ्यायची आहे, कारण तिथं जाऊन बसायला वगैरे असं जरा कम्फर्टेबल वाटावं म्हणून गादी घ्यायची आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तर इकडं गादीला हसिक्के म्हणून बोलतात. आम्हाला आत्ताच समजलं हसिक्के म्हणून इथं बोलतात. तर चला पुढं गेलेत सगळी घ्यायला, तर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथं आलेली आहेत सगळी, इकडं गादी घ्यायला आता आलेली आहेत. सो आम्हाला खूप, आम्ही नशिबान की ह्या लोकांना मराठी येते, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं सगळं सोपं जाते बोलायला. आत्ताशी इकडचे लोक पण मराठी बोलायला शिकलेली आहेत, सो त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही, अडचण येत नाही भाषेमध्ये. तरी पण आम्ही तयारी करून आलो होतो, थोडीफार गुगलवरून शोधून माहिती काढून काय बोलतात गादीला. तर हसिक्के म्हणून इकडं बोलतात. तर चला, माई आले. तर माई, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय, पण थंडी खूप आहे. हां, इथं थंडी खूप आहे. काय माहिती, पाऊस नाही इकडे, पण इकडं थंडी मात्र खूपच आहे. तर आता आम्हाला असं वाटतं आम्हाला ब्लँकेटच्या जागी अजून अंगावरती पण घेतलं पाहिजे, पण आम्ही ती सोय करून आलो आहे ऑलरेडी. आम्ही ब्लँकेट्स वगैरे सगळं घेऊन आलेलो आहोत. खूप लांबचा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही सगळं घेऊन आलो आहेत. आणि आता आम्ही कराडमध्ये गॅस वगैरे घेतला आहे. सो आता मस्तपैकी, तर आम्ही कराडमध्येच गॅस घेतलेला आहे. सो आम्ही तिथं सगळं सामान वगैरे पण सगळं घेतलं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता आम्हाला मस्तपैकी असा एक चांगला रूट, चांगली जागा, प्लेसमेंट बघायची आणि तिथं जाऊन मस्त जेवण करायचं आहे. सो तुम्हाला दाखवलंच आम्ही कसं जेवण असं बाहेर गेल्यावर करतो. मस्त ती मज्जाच खूप वेगळी असते पूर्ण फॅमिलीसोबत. तर ती खरंच खूप मज्जा अशी वेगळी असते, आणि फॅमिलीसोबत आल्या म्हटल्यावर वेगळीच मज्जा असते पूर्ण. तर अशीच आमची फॅमिली फिरत असते. तर साऊथ इंडियनचा आमचा तिरुपती बालाजीलाच फक्त एक रूट राहिला होता, सो तो पण आता आमचा पूर्ण होते. तर आता आम्ही सगळी तिकडंच जाम मज्जा अशी करायची आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत राहिलं तर तुम्हाला पण समजेलच कसं काय, तुम्ही पण बघालच आम्ही कशा प्रकारे मजा करतो ते. तर काही आता आम्ही थांबलेलो आहोत इथं जेवण मिळवण्यासाठी. तर त्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे. तर मला आणि माईला कॅन दिला आहे पाणी आणायला. तर माई येतेस ना? तर माई आणि मी आता चाललो. इथं एक धाबा आहे, राजस्थान धाबा म्हणून, तिथं पाणी आणायला आम्ही दोघं चाललो. तर आता काय माहिती आम्हाला पाणी देतील का नाही. माई, काय वाटतं तुला, देतील पाणी? त्यांना आपली भाषा समजेल का, तो प्रश्न आहे पहिला. पण राजस्थानी आहे ना, त्यामुळे त्यांना हिंदी तर येईलच. तर बघा आता, बघू आता कसं काय होतं ते. चला काहीच, आम्हाला असं वाटतं की आम्हालाच इथं समजत नाही, म्हणजे त्या लोकांना आमची भाषा समजत नाही. पण आमच्या अगोदर ते लोक हिंदीमध्ये बोलायला सुरू करतात आणि आमचं नेहमी मोये होतो इथं. आता मी त्यांनी सांगितलं नळ भेटला, पाणी घे सर. आता आम्ही पाणी घेतो. हा येतोय. काय आता इथं बसले तिथं आणि पाणी घालत होता. आधीच थंडी वाजते, नशीब भेटलं. चांगलं चांगल्या लोकांना इथं समजते भाषा, त्यामुळे हिंदी मराठी नाही पण हिंदी येते त्यांना. हां, तसं ते एक जरा चांगलं आहे. आता काय कसं काय, अजून तर आम्हाला कुठं जायचं आहे. आताशी आम्ही 350 किलोमीटरच आलो. आम्ही फुल इंग्लिशची तयारी करून आलेलो, त्यांना एक्सप्लेन कसं करायचं ते, बट त्यांना येत आहे हिंदी. कर्नाटका भाषा, कन्नड भाषा मी शिकलेलो. काय आता
मोयच होते नेहमी सारखा स्टॉप. कधी पाणी भरायचं काय माहिती. या ओके ओके ओके. फुल भर. प्लीज बोलता येत नाहीये, असली थंडी आहे इकडं. तर आता आम्ही पाणी वगैरे घेतलंय तिथून आणि आता तिथं गाडी वगैरे लावली. तिथं जरा जेवणाचं बघितलंय त्यांनी ठिकाण असं एकदम मस्तपैकी. तर आता मी इथं जेवण करणार आहोत. खूप रात्र झाली आणि आसपास काही दिसत पण नाही जवळपास काय आहे का नाही. तर आता आम्ही इथं जेवण बनवणार आहोत. पाऊस इथं पडलेला दिसतोय. आमच्या अगोदरच इथं पाऊस पडून गेला आहे, त्यामुळं बरं आहे. पावसा नको येऊस तेवढं बस, तेवढं आमच्या उपकार कर. पाऊस नको येऊ दे. बघू शकता आमची माई कशी पाणी नेते बघा तिच्याकडं जरा. माई जड आहे का? खूप हलकं आहे रे. हा मग चल हलकं आहे तर चल. नाही घेत चल हलकं आहे ना. राहू दे. अरे नाही घेत चल चल राहू दे. हो हो ले चल मी आहे पाठीमागं तुझ्या चल. काहीच तुम्ही पाठीमागं बघू शकता वारा येतं, त्यामुळे आम्ही जरा जुंगाड केलेला आहे. सो आम्ही ब्लँकेट होते ते असे लावलेत पाठीमागं हवा येणे यायला नाही पाहिजे, त्यामुळे कारण का खूप इथं थंडी आहे. तिथं आमची माई बघा. तर माई खाली बसले जेवण करायला सुरुवात पण केली. इथं आमचा भात पण टाकलाय शिजायला. अरे बघू शकता तुम्ही इथं भात पण टाकलाय शिजायला. तर मी तर बाकीची जेवण करायची सुरुवात आता चालली इथं. तर आणि हे बघा आम्ही असं पाठीमागं लावलं आहे कारण का इथं खूप वारा आणि थंडी चालू आहे. हे दिसतंय का पाठीमागं खूपच. आता आम्ही कांदा कापतोय, टोमॅटो कोथिंबीर कापणार, मसाला तयार करणार आणि मग चिकन टाकणार. मग इथं थंडी आहे का नाही? खूप थंडी आहे. त्याला आम्ही हे बघा. केलंय जुगाड केलाय. जुगाड हा महाराष्ट्रीयन जुगाड आहे. हा कर्नाटकात यायला नाही पाहिजे. खायला पण कांदे खूपच चिंगळे आणलेत. हा चिंगळे कधी चिरायचे एवढे. अयो कधी कापून व्हायचे लय चिंगळे कांदे आहे आण. ना अजून एक आहे का? कुठे आहे? तू पडला असत. नवीन आलं. तर गाईज आमचं इथं चिकनचं मस्त कालवण शिजतंय एक नंबर. आणि इकडं भात वगैरे झालाय. इकडे सगळी जेवायला बसायची आता तयारी चालू आहे. तर आता पटकन कधी आमचं चिकन शिजतंय ह्याची आम्ही वाट बघतोय. तो सर माई बसले तिथं रील्स बघत. पप्पा वगैरे बसले. आता चला आम्ही पण बसतोय लवकरच. गाईज आता आम्ही इथं जेवण तयार आहे आमचं आणि खूपच थंडी वाजते इथं. तर पप्पा वगैरे बसते की आणि त्यात गरम गरम जेवण म्हटलं एकच नंबर. हे बघा आम्ही सगळी बसलो इथं. बघा इकडं सगळ्यांनी. तर खूपच मस्त असं वाटतंय आणि त्यात पाऊस वरून भरपूर पडतो. एक नंबर. त्यात गरम गरम तुम्हाला जेवण दाखवतो थांबा. आता नाही इकडे गरम गरम आता झालंय एक नंबर. मम्मी कालवण देते मस्त जरा चिकनचं. अरे घे ना लवकर. भूक लागली. माई भूक लागले. खूप. पप्पा कसं वाटतंय? रस्सा वाढते. मस्त रस्सा. त्यात पावसात थंडी वाजते एवढी आणि त्यात गरम गरम जेवण. हा हा एक नंबर. यश भाजला. यश भाजला. तर गाईज आत्ताच आम्ही सगळी आमचं जेवण वगैरे झालंय. एक नंबर असं जेवण झालं होतं आणि त्यात पाऊस पडतोय. त्यात एवढी थंडी वाजते तुम्ही बघू शकता. मी ब्लँकेट पण घेतले अंगावरती कारण का अति प्रमाणात इथं थंडी आहे. बोलू शकत नाही एवढी. आणि ह्या थंडीमध्ये असं गरम गरम जेवण त्यात भात आणि एकदम म्हणजे तर्री आलेला रस्सा असा एक नंबर लागत होता ना. लाजवाब होता. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता बाकीचं ते आवरावर चालली आहे त्यांची. आणि मी असं तुम्ही बघू शकता
आता मी इथून आता आम्हाला अजून 250 किलोमीटर बेंगलोर आहे. सो आम्ही त्याला बेंगलोरला जायचं आहे आणि तिथून पुढं मग तिरुपतीला जाणार आहे. तर कसं काय होतं ते आम्ही बघू. मला दाखवायला तुम्ही शेवटपर्यंत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आताच उठून फ्रेश वगैरे झालो आहे. आता खरं प्रवासमध्ये होतो आम्ही. सो आता जरा सकाळचं उठलो आहे चहा पिण्यासाठी, जरा फ्रेश वगैरे झालो आहे. तर माई गेले तिथं चाय आणायला. चला माई. तर हे बघा माई आले इथे चाय घ्यायला. चाय आणि माई तशी त्यांना कितीतरी येते, त्यामुळं प्रॉब्लेमच नाही आता. तर माई काय घेतलंस? चहा बिस्किट घेतले. सो आता झालं आम्ही मस्त गरम गरम चाय भेटूया आपण. आता आम्ही चाय घेतले इथं. बघू शकता नशीब इथं 2020 तरी भेटतो. म्हणजे इथं ह्यांचे कंपनीचंच वेगळे आहेत, त्यामुळे आम्हाला कुठले बिस्किट घ्यायचे ते समजा. नशीब पार्ले आणि 2020 सुद्धा आहेत जे आपल्याकडे चालत आहेत, ते घेऊन चालत आहेत जास्त करून. तर आता आम्ही मस्त की गरम चाय संपलेला आहे, मी अजून एक आणत आहे. पावा बघा. आणि आम्ही आता चाय आणि बिस्किट खातो. चला चहा पिऊन झाले आमची. सो आता खाण्यासाठी थोडंसं तुटर बुटर घेतलेलं आहे. गाडीमध्ये आमची तोंड गप नाही राहत. आम्हाला काय ना काय तर ट्रॅव्हलिंगमध्ये लागतं. तर आम्ही जरा हे घेतले. हे कमीच आहे, हे आता 2 मिनिटात संपलं. आता पुढं जाऊन अजून घेणार आहोत. मला आता मम्मीचा मेकअप चाललाय, तर तुम्हाला मम्मीचा मेकअप दाखवतो. बघा गाईज, आम्ही इथं चाय पित होतो आणि मम्मीचा इकडे मेकअप चाललाय. मम्मी झाला? हो झाला. झाला बाबा. उतर आज. चला आता आम्हाला करू दे सगळ्यांना. सो गाईज, आत्ताच आम्ही चहा वगैरे झाला आमचा आणि आम्ही आता निघालो आहोत परत एकदा. आता आम्ही इथून बेंगलोरला चाललो आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही हुबळी धारवाड या ठिकाणी आम्ही मुक्काम केला होता आणि थांबलो होतो. आता आम्ही तिथून निघालेलो आहोत. आता आम्ही बेंगलोरच्या दिशेनं रवाना झालेलो आहोत आणि आता आम्ही सर्वजण त्या ऑन द वे रोडला आहोत. गाईज, तुम्हाला मी मागाशी बोलल्याप्रमाणे आम्हाला ट्रेनिंगमध्ये खायला लागतं, तुम्ही बघू शकता. हे बघा, आमची तोंड बंद नसतात, त्यामुळे आम्हाला काही ना काहीतरी खायला लागतो. सो आम्ही आता खातोय. आम्ही सुद्धा. तर चला गाईज, पुढे भेटूया. अजून काय पाहिजे बाहेर मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे धन माझ्या खायल्या गार खायल्या गार मागतान फिरायला मोटार कार. बघा, आता आम्ही बँगलोरच्या रोडवरती आहोत आणि हा ट्रक तुम्ही बघू शकता कसा आहे. कधी पडेल काय सांगू शकत नाही, पण किती रिस्क घेऊन ड्रायव्हर गाडी चालवतात अशाच गाड्या आणि पडतात. भान पाहिजे आणि याच्यामुळेच अपघात होतात. तर हे बघू शकता. हे बघा तुम्ही तरी सुद्धा हा बघा ड्रायव्हर दाखव बिंदास चालवतोय. असेच मजा आता. आता गाईज, हा टोल प्लाझा आलाय. तर हा आमचा आतापर्यंतचा, पप्पा कितवा असेल? हा तरी 10वा असेल. हा आमचा आत्तापर्यंतचा 10वा टोल नाका आहे. सो आता माहीत नाही पुढं किती भेटतील. 1 तासाला 1 तासाच्या 100 किलोमीटरच्या अंतरावर हे भेटतात आम्हाला. चला गाईज, आम्ही आता इथं पोचलेलो आहोत एका गावामध्ये. तर तिथं लोकांना काहीच समजत नाही, पण आम्ही चिकन बोलतो तर ते इल्ले बोलत आहे. आणि खूप मजा असते की आम्हाला त्यांची भाषा मला समजत नाही, त्यांना आमची भाषा समजत नाही. तरी पण काही लोक आहेत जी हिंदी त्यांना येते. सो त्यामुळे आम्हाला जरा एक चिकनचं शॉप घेतलं आहे आणि चांगलं आहे की ते मुस्लिम लोक आहेत. सो त्यांना हिंदी तरी येते. ह्या लोकांना इथे हिंदी येते म्हणून जरा नशीब आहे. तेव्हा आमचं जरा सांगा, आम्ही ते चिकन घ्यायला आलो आहे. मम्मी वगैरे गेले थोडं सामान वगैरे. चला
सिंहनाद गगनवन्नु पेरली गगनवन्नु पेरली जनशक्तियतिम स्वरूप अरमನೆಯಡತಾಗಲಿ ಅರಮನೆಯಡತಾಗಲಿ ಉರುಳ ಜನರ ರೂಪದಿಂದ ಜೀವಾಗಲಿ ಉರುಳ ಜನರ ರೂಪದಿಂದ ಜೋಗ ಹುಚ್ಚಿ ಹೋಗಲಿ ರಸಮಾಲಿನ ನಾಂದಿಯಾಗಿ ವಿಜಯ ಗೀತೆ ಮೊಳಗಲಿ इथं आलेलो आहोत तर इथं जरा मम्मी आणि माई जरा भांडी घेतली पोलपूड लाटणं सो ते बघा तुम्ही तर ते घेतले आहे इथं त्यामुळं आम्ही जरा थांबलो आहे तर तुम्ही बघू शकता ते घेतले सो आहे बघा त्यांची भाषा काय आम्हाला जमत नाही पण आम्ही ट्राय करतो बोलायचं आम्ही काही जरा काय घेतलं काय घेतलं नाही आपण पोळपाट लाटणं आणि तवा तवा घेतला दाखव जरा हे बघा आम्ही हे घेतले आता जरा सो तयारीमध्ये आम्ही आपण जरा प्राईस चाललं आहे त्यांचं काय कितीला काय आहे ते तर ते लोक आधी घाबरली तेवढे व्हिडिओ कशाला काढताय तर बोललो नाही असं झालं ब्लॉगिंग चालू आहे आमची त्यामुळे ओके 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 बोलले नशीब त्या लोकांना बोलता येत नाही पण समजते आमची हिंदी तरी थोडीफार हिंदी समजते चला तर गाईज आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही इथनं सगळं निघतो आहे आता आम्ही थेट कंटिन्युअसली तिरुपतीलाच जाणार आहोत कंटिन्यूस कारण आता कदाचित खूप रात्रच होतो तिथं पोचायला रात्री 11-12 वाजतील आम्हाला पोचायला तर तुम्हाला दाखवतो तर हाय गाईज आत्ताच आम्ही कर्नाटक बाउंड्री पार करून आंध्र प्रदेशमध्ये एंटर केलेलं आहे आम्ही 3 राज्य पार करून इकडं आंध्र प्रदेशमध्ये आता एंटर झालेलो आहोत तर इथून आता आम्ही तिरुपती रोडला निघालेलो आहोत तर चला आत्ता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत तुम्ही हे बघू शकता ही कमान आहे तिरुपती बालाजीची तर आता इथं चेक पॉईंट आहे तर इथून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत हे बघा तर आता आम्ही एंटर केलेलं आहे तर चला पुढे बघूया तर गाईज हे बघा आम्ही कमानीच्या आतमध्ये आल्यानंतर टोल प्लाझा आम्हाला लागला आहे तर हा टोल नाका आहे आतमध्ये सुद्धा मंदिराच्या दिशेने एंट्री केल्यानंतर तर गाईज इथं आम्हाला आता खाली उतरायचं आहे आणि चेक पॉईंट आहे इथं पूर्ण चेकिंग होते बघू शकता आणि इथून आम्हाला खाली उतरून आम्हाला इथून जावं लागणार आहे सो चला तर मग तर गाईज आता आम्ही तर खाली उतरलो आहे बघू शकता माई आणि मी सगळे उतरले इथं बघा हे चेक पॉईंट चालू आहे तर आता आम्हाला आतमध्ये जायचं आहे चला गाईज इथं फुल चेकिंग चालू आहे गाडीतलं सगळं सामान बाहेर आम्हाला आता काढायला लावणार आहे ते लोक हे बघू शकता तुम्ही हे असे इथं चेकिंग चालू आहे सो आता आम्हाला सगळं आमचं जेवढं सामान गाडीमध्ये आहे ते सगळं काढायला लागणार आहे सो चला तर मग गाईज आम्हाला हे बघू शकता आमचा सिलेंडर आहे तो आम्हाला इथं डिपॉझिट करायला लावलेला आहे त्यांनी तर आता आम्ही डिपॉझिट रूममध्ये चाललो आहे डिपॉझिट करायला आत्ताच आम्ही डिपॉझिट करून आलो आहे आम्हाला त्यांनी पावती दिली आणि आता आम्हाला समजलं आहे की बिस्लरीचे बॉक्स देखील डिपॉझिट केलेले जातात तर आता चला आता बघू कसं काय होतं आहे ते तर गाईज तुम्ही बघू शकताय बघा भरपूर लोक असे थांबले तिथं आणि इकडे असे चेकपोस्ट असे चालू आहे खूप लोक असे आपली वाट बघतायत बॅगांची वगैरे कधी येत आहेत तर आम्ही आता डिपॉझिट करून आलोत तर आम्ही बिस्लरीचे बॉक्स पण घेऊन आलोत आम्ही नाही डिपॉझिट केलेत तर चला या हा यश आलेला आहे हा बॅग घेऊन हे बघा इकडे हे पहा हा टोल नाका पण आहे पूर्ण चेकपोस्ट सर्व गाडी चेकिंग होते त्यानंतर बॅगाही चेकिंग होत आहेत त्यानंतर आता
हे बघा पायाला आलेले आहे. आता हा साहिल येतोय. हा. तर गाईज तुम्ही बघू शकता हे आत्ता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत. In 100 meters, turn left. Turn left. तर गाईज तुम्ही बघितलं असाल कशा प्रकारे आमची एंट्री झाली. एक नंबर अशी एंट्री झाली होती ना. मी माझ्या आत्तापर्यंत लाईफमध्ये अशी एंट्री कुठं बघितलीच नाही आहे कुठल्याच तीर्थस्थानामध्ये जे इथं तिरुपती बालाजीला आहे. तर एक नंबर असं मन प्रसन्न वाटलं बघून. आता आम्ही इथं वरती आलेलो आहोत आणि आता मी इथं गाडी पार्किंग केली आणि आता जरा पुढे जरा जेवणाचं बघू. तर चला तर मग भेटूया आणि असंच शेवटपर्यंत कनेक्ट राहा माझ्यासोबत राहिला त्यामुळे थँक्यू. आणि बाकीचं ते आमचे कशा प्रकारे आम्ही आता दर्शन वगैरे घेणार तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया. ब्लॉगसाठी कसं वाटलं हा आमचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग परतीचा प्रवास हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉग्स येत राहणार आहेत. भरपूर ब्लॉग आपले येतीलच. उद्याचा ब्लॉग्स पण ह्यानंतरच्या ब्लॉगमध्ये आम्ही देवदर्शन कसं घेणार आहे कशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे होणार आहे ते दाखवणार आहे. तर ते पण नक्की बघा. चलो आतासाठी बाय बाय.